मंत्रालयातला हाच दुसरा मजला आहे ज्या मजल्यावरती काल ज्या पद्धतीने कारवाई जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तेच विभाग आहे. आपण पाहू शकतो अन्न औषध प्रशासन विभाग आहे. नरहरी झिरवळ या विभागाचे मंत्री आहेत आणि त्याच कार्यालयामधली ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे. राजेंद्र ढेरे हे क्लार्क होते आणि त्यांनी हा संपूर्ण लाच घेण्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एक तक्रारदार होता. या तक्रारदारकडून मेडिकल परवाना जो आहे तो निलंबन रद्द झालेलं होतं त्याचं आणि ते पुन्हा सुरू करण्यासाठी 50,000 रुपयाची लाच जी आहे ती या क्लार्कने जी आहे ती मागितलेली होती आणि त्यानंतर जी कार्यालयामध्ये जो तक्रारदार होता तो आलेला होता आणि त्यांनी 35,000 रुपयाची लाच देताना जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण सापळा रचून यंत्रणेने राजेंद्र ढेरे यांना जे आहे ते ताब्यात घेतलेला आहे आणि संपूर्ण तपास जो आहे तो लाचलुचपत विभागाकडून पुढील कारवाई जी आहे ती सुरू आहे. परंतु मंत्रालयातला हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडल्यानं मोठ्या प्रमाणात चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली पाहायला मिळते. चक्क मंत्रालयामध्ये अशा पद्धतीनं एखादा कर्मचारी जो आहे तो लाच घेत असल्याचं बाब जे आहे ते समोर आलेले आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी 50,000ची बोलणी जी आहे ती झाली होती आणि त्यामध्ये 50,000 न देता 35,000 रुपये तक्रारदारांनी घेऊन तक्रारदार जो आहे तो आला होता आणि तेव्हा हा जो क्लार्क होता त्यांनी हे 35,000 स्वीकारताना कुठेतरी यंत्रणेने त्याला सापळा रचून कारवाई जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे मंत्रालयात असा प्रकार घडला किंवा अशा पद्धतीने लाच घेतली गेली हे कुठेतरी या संपूर्ण कारवाईतून उघड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. येत्या काळात संपूर्ण कार्यालयाची आपण जर पाहिलं तर कठोर असे नियम जे आहेत ते लागू शकतात. कारण अशा पद्धतीने एखादा कर्मचारी मंत्रालयातला अशा पद्धतीने लाच मंत्रालयात ऑन ड्युटी घेऊ कसा शकतो असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.